नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत हिरव्या टोमॅटोची खूप ठिकाणी वापरता येईल अशी चटणी। चला तर मग चटणीला सुरुवात करूया। या इथे मूठभर शेंगादाणे घेतलेत, 2 हिरवे टोमॅटो आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर त्या आपण चिरून एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून आपल्याला ह्या वाफवून घ्यायचे आहेत। वाफत असतानाच यामध्ये 1 चमचाभर जिरे घालायचे आहेत आणि छान झाकण ठेवून आपल्याला हे मंद गॅसवरती परतून घ्यायचे आहेत। पाहू शकता आपण टोमॅटोचा जो रंग आहे तो हलकासा बदललेला आहे। तर या स्टेजला आपल्याला यामध्ये 1 चमचाभर तीळ घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे। पूर्णपणे आता हे आपल्याला गार करायचं आहे। ही टोमॅटोची चटणी धपाटे, पराठे, त्याचबरोबर पुऱ्या किंवा एखाद्या भाताच्या प्रकाराबरोबर सुद्धा तोंडी लावण्यासाठी आपल्याला बनवता येते। तर पूर्णपणे गार झाल्यानंतर मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे। आपण परतलेले जे टोमॅटो आहेत तर ते मध्ये घालायचे आहेत। 1 चमचा मीठ, 1 ते 1.5 चमचा साखर, साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे 1 खडा गुळाचा पण घालू शकता। आणि आता आपल्याला हे पाणी न घालता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। पूर्णपणे वाटल्यानंतर आपल्याला हे आवडत असेल तर घट्टच राहू द्यायचं आहे किंवा हलकी पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी घालून आपण ही बनवू शकतो। यामधील मिरच्यांचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे सुद्धा कमी करा। आता आपण याला फोडणी देणार आहोत। तर कढईमध्ये 2 मोठे चमचे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, आवडत असतील तर लाल मिरच्या यामध्ये तुम्ही घालू शकता, हिंग घालायचं आहे आणि ही कडकडीत फोडणी यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे आणि ही फोडणी आपल्याला बनवलेल्या चटणीवरती घालायची आहे। एक लक्षात ठेवा की जर या चटणीमध्ये तुम्ही पाण्याचा वापर केला तर ही लगेच संपवावी लागेल, पण या चटणीमध्ये जर तुम्ही पाण्याचा वापर नाही केला तर साधारण 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ही छान राहते। तर तयार आहे आपली हिरव्या टोमॅटोची चटणी। कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील। भेटूयात अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपींसोबत। बाय बाय।